मी विजय गायकवाड, सत्य संघर्ष मीडिया। मला कुठल्या प्रकारची नोटीस द्यायचा असते, या लोकांना नोटीस नाही दिली, आम्हाला नोटीस नाही आली, नोटीस दिली असती तर आम्ही काही केलं असतं। मी मराठी लोकांना अन्याय करायची गरज नाही होती। नका सोडा, नका लोकांना जावई करताना आम्हाला नाही देत आहे। प्रतिभाच्यावर लोकांनी आम्हाला जीव घेण्यावर मजबूर करून टाकले। आता आम्हाला टाइमच नाही देत आहे लोक, काय करतात। आम्ही घेऊन चाललोय, तेगला बोलतोय, आम्ही घेऊन चाललोय बाबा। ते लोक एवढे 3-4 वाटत घेतलंय, पण ते ऐकतच नाहीये। माझा घरचा पोट मी आज रस्त्यावर येईन, मला खायला काय भेटणार आहे? हे लोक देणार आहे का? हे बोलता पोलिसाकडून 2 महिन्यापूर्वी नगरपालिकेचे लोक आणि आता इलिगल नोटीस विदाऊट नोटीस घेऊन जाऊन आता उभं राहायला सांगितलं, उभं सीईओ इथे उभा राहत नाहीये। काल बोललो तर काल बोलतात माझं डोकं आउट आहे, मला बोलण्याची परिस्थिती नाही, मी बोलणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला, जिल्हाधिकारी ऑफिसला फोन केला, त्यांनी सांगितलं विदाऊट नोटीस तोडू शकत नाही। हे काय यांची दादागिरीची कामं चाललीत का? बदलापूर पूर्व पनवेल हायवेवर आज जे घडलं ते कारवाई नाही, तो सरळ अन्याय आहे। मॅकडॉनल्ड जवळील असंख्य गोडाऊन, होंडा सर्व्हिस, महाराजा फर्निचर, राजा फर्निचर नोटीसशिवाय JCB खाली चिरडले गेले, टॅक्स भरले, हात जोडले, विनवण्या केल्या, पण अधिकाऱ्यांचे कान बंद। पोलीस बाळाच्या जोरावर गरीब दुकानदारांना बाजूलाच सारलं गेलं। मोठ्या अवैध इमारती सुरक्षित आणि फुटपाथवर पोटासाठी झगडणाऱ्यांवर हातोडा हप्ता बोलतोय का काय? 431 अनधिकृत बांधकामांची यादी असूनही कारवाई निवडकच। सत्य संघर्ष मीडिया प्रश्न विचारतो, हा काय न्याय? हा काय कायदा?